वाईज करू. जे मायक्रो युनिवर्स आपण बघितलेलं होतं, मायक्रो युनिवर्स मध्ये आपण स्टार्ट केलं होतं मीटर पासून. मीटर एक युनिट आहे आणि मीटरची क्वांटिटी आपण स्मॉल एम ने डिसाइड करतो. सो स्मॉल एम मीटर त्याला आपण कन्वर्ट करतो 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेलं असेल. सो डिवाइड करताना मीटरला आपण सेंटीमीटर मध्ये घेतोय. सो सेंटीमीटर इज 10⁻² मीटर. सो हा 100 पार्ट आहे मीटर साठीचा. देन मीटर इज डिवाइडेड इनटू 1000 इक्वल पार्ट. सो 1000 इक्वल पार्ट मीन्स तर आपण म्हणतोय मिलीमीटर. सो मिलीमीटर इज 10⁻³ मीटर. देन 3 चा टेबल स्टार्ट होतो. मिलीमीटर नंतरचा पार्ट आपण बघितलेला आहे मायक्रोमीटर. सो मायक्रोमीटर इज 10⁻6 मीटर हा पार्ट असेल. अँड देन मायक्रोमीटर नंतरचा पार्ट आपण बघितला नॅनोमीटर. सो नॅनोमीटर इज 10⁻9 मीटर. सो 10⁻9 हा डिफरंट पार्ट झालेला आहे. अँड देन नॅनोमीटर नंतरचा सुद्धा कमी पार्ट जेव्हा आपण याला सुद्धा 1000 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो, इट इज नोन ॲज पिकोमीटर. सो पिकोमीटर इज 10⁻12 मीटर. सो पुन्हा 3 चा टेबल दिसतोय. अँड लास्ट पार्ट आपण बघितला होता फर्मी और फेम्टोमीटर इज 10⁻15 मीटर. हे सगळे मायक्रो युनिवर्स मध्ये आलेले आहेत. आता आपल्याला बघायचं आहे मॅक्रो युनिवर्स. मॅक्रो मीन्स ग्रेटर युनिट दॅन मीटर. मीटर पेक्षा मोठी युनिट्स आपल्याला बघायची. सो एक स्टँडर्ड मीटर माहिती आहे. मीटर पेक्षा जेव्हा आपण ग्रेटर युनिट्स बघतोय तेव्हा ग्रेटर युनिट फर्स्ट आपल्याला लक्षात येतं किलोमीटर. सो किलो अँड देन अगेन सेम युनिट रिपीट होत आहे मीटर. सो किलोमीटर मीन्स किती होतात. सो मीटर 1000 टाइम्स जेव्हा आपण इन्क्रीज करणार तेव्हा त्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट होतो. सो 1 किलोमीटर और km is 1000 मीटर. सो व्हाट इज 1000? 1000 10⁻³ मीटर. सो जेव्हा आपण किलोमीटर घेतोय तेव्हा ते 10⁻³ मीटर मध्ये असते. सो कन्वर्जन फॅक्टर इथला आहे. पुन्हा 3 चा टेबल इथे पण रिपीट होणार आहे जेव्हा आपण हायर युनिट्स घेतोय तेव्हा. 3 10⁻³ मीटर इज किलोमीटर. सो किलोमीटर पेक्षा ग्रेटर युनिट्स लेंथ साठी जे आपण यूज करू शकतो, पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण बघितले तेव्हा इतके मोठे युनिट्स हे जनरली आपल्याला काही कामाचे नसतात. लाईक याचे जर पुन्हा 1000 मल्टिप्लाय केला आपण या 10⁻³ मीटरला मीन्स 1 किलोमीटरला आपण 1000 किलोमीटर मध्ये कन्वर्ट केला. सो 1000 किलोमीटर हे इतकं मोठं युनिट होतं की आपल्याला ते जनरली डेली लाईफ मध्ये यूज करायचं नसतं. 1000 किलोमीटर त्याला एक नाव जर द्यायचं झालं तर आपण अजून देऊ शकतो 1000 किलोमीटर is actually 10⁻6 मीटर. सो 10⁻6 मीटर इज 1000 किलोमीटर मध्ये असेल. याला जनरली आपण कोणतं नाव दिलेलं नाहीये. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण डेली लाईफ मध्ये देत नाही, पण जर द्यायचं झालं तर आपण याला सुद्धा एक नाव देऊ शकतो. काही केसेस मध्ये आपल्याला ऑलरेडी हे इनिशियल पार्ट माहिती असतील. किलोमीटर पेक्षा ग्रेटर जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण मेगामीटर यूज करू शकतो. सो मेगामीटर और एम स्मॉल एम. कॅपिटल अँड स्मॉल इम्पॉर्टंट असतात. सो मेगामीटर, मेगा मीन्स 10⁻6. सो आपल्याला इम्पॉर्टंट आहे बघायचं की मीटर हे सगळीकडे रिपीट झालेलं आहे. जसं एक सिंगल युनिट आहे, युनिटला आपण जर दुसऱ्या डिफरंट युनिटने रिप्लेस केलं तर हा पार्ट चेंज होईल, पण इनिशियल पार्ट जो आहे ते एक्सटेन्शन जे आपण बघतो ते कॉन्स्टंट असेल. ते जे इनिशियल पार्ट मध्ये सिम्बॉल्स आहेत ते मायक्रो मधले सगळे सिम्बॉल्स आणि मॅक्रो मधले सगळे सिम्बॉल्स हे सेम असतील. मेगा हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, 10⁻6 ला असाइन झाला. एम कॅपिटल असायला पाहिजे. सो मेगा इज 10⁻6 हे जनरली लक्षात ठेवायचं. मीटर असेल तर मीटरने आपण युनिट मल्टिप्लाय करायचं. सो 1 मेगामीटर हे इतकं मोठं युनिट आहे 1000 किलोमीटर. सो आपल्याला थ्रू आउट आवर कंट्री बघायला मिळेल 1000 किलोमीटर्स मध्ये आपण लेंथ अँड ब्रेथ याच्याच मल्टिपल मध्ये मेजर करू शकतो. अराउंड 3000 किलोमीटर हाईट असेल और आपली वेट सुद्धा अराउंड 3000 किलोमीटर असेल. इंडियासाठीची कोणती आपण डायमेन्शन्स बघितले तर हे बरंच मोठं युनिट आहे. जर याला सुद्धा आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं, लाईक आपण इथे सुद्धा 1000 पार्टने डिवाइड करत होतो, इथे आपल्याला मल्टिप्लाय करायचं. सो मॅक्रो आहे, मल्टिप्लाय होणार. सो मॅक्रो मीन्स 1 मेगामीटरला आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं. सो 1000 × 1000 किलोमीटर. जनरली मल्टिप्लिकेशन हे डेली लाईफ मध्ये काहीच कामाचं नाहीये. त्याला आपण म्हणतो गिगामीटर. सो व्हॉट इज गिगा? गिगा इज कॅपिटल जी. मीटरने आपण रिप्लेस केलं. मीटर नंतरचं एक्सटेन्शन आपण देतो इज 10⁻9 मीटर. इतकं मोठं युनिट झालेलं आहे गिगामीटर. लेंथ इतकी मोठी झालेली की आपल्याला ती
अर्थवर मेजर नाही करतायत. अर्थवर जेव्हा आपण मेजर करतोय अर्थसाठीची जनरली रेडियस, अर्थ जर आपण स्फेरिकल कन्सिडर केलेलं असेल या पॅटर्न मध्ये, तर अर्थसाठीचा रेडियस हा 6400 किलोमीटर आहे, फार कमी आहे याच्या कंपॅरिझन मध्ये आपण बघतो. सो याचं 1000 टाइम्स जेव्हा आपण घेतो 1000 into 1000 त्यामध्ये अर्थच्या रेडियस पेक्षा बरंच ग्रेटर झालेलं असतं. हे जे डिस्टन्सेस आहेत 10⁹ मीटर हे डिस्टन्सेस अर्थ अँड मून मधले डिस्टन्सेस मेजर करायला आपण यूज करू शकतो जर गीगामीटर पॉसिबल असेल तर. सो गीगामीटर यूज नाही करत आपण, पण हे एक युनिट इम्पॉर्टंट आहे. का युनिट इम्पॉर्टंट आहे? कारण आपल्याला दुसरे जर युनिट रिप्लेस करायचे असतील तर फार माहिती असते, लाईक किलो बाईट, मेगा बाईट, गीगा बाईट. सो बाईट एक युनिट जे आपण मेमरीसाठी यूज करतो तेच आपण इथे मीटर और लेंथ साठी यूज केलेलं असेल. सो हेच सगळे मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये सुद्धा होतात जे मेमरीमध्ये सुद्धा होणार आहेत, ते मीटर मध्ये सुद्धा आपल्याला करता येऊ शकतात. बाकी सगळ्या युनिट मध्ये हे जे कन्वर्जन नेम्स आहेत हे किलो, मेगा, गीगा, गीगा नंतर ऑब्विसली आपल्याला माहिती आहे गीगा नंतर काय येणार टेरा. सो टेरा मीटर हे युनिट सुद्धा आपण यूज करू शकतो. डिफरंट युनिटच्या आधी आपल्याला ते दाखवायचे. टेरा मीन्स कॅपिटल TM अँड इट इज पुन्हा फॅक्टर माहिती आहे 10⁻12 मीटरचा फॅक्टर आहे. सो हे बरेच मोठे युनिट झाले, पण हे इतके मोठे युनिट झाले की अर्थ सोडून आपल्याला पुढे जावं लागतंय. टेरा मीटर सन अँड अर्थ मधलं डिस्टन्स त्याच्यामध्ये आपण मेजर करतो 1000 टाइम्स इन्क्रीज होत आहे. सो हे डिस्टन्सेस फारसे काही कामात येत नाहीत. इतके 1000 किलोमीटर्स, इतके 1000 किलोमीटर्स आपल्याला मेजर करता येत नाही. सो किलोमीटर हे खूप स्मॉलर युनिट झालंय, और ऍक्च्युली मीटर हे खूप स्मॉलर युनिट झालंय जेव्हा आपल्याला एवढे लार्ज डिस्टन्सेस मेजर करायचे असतात बिटवीन अर्थ अँड सन. हे डिस्टन्स आपण मेजर करतोय ते मीटर मध्ये मेजर करणं तेवढं प्रॅक्टिकल होत नाही. सो फिजिक्सला अजून एक मोठं युनिट जे मोठे डिस्टन्सेस मेजर करायला वापरायचंय त्याच्यामध्ये कन्व्हर्जन झालेलं असतं. सो आपल्याला बघायचं स्कोप. स्कोप मीन्स साईज ऑफ युनिव्हर्स, किती मोठा युनिव्हर्स आहे. जे मॅक्रो युनिव्हर्स आहे ते किती मोठं आहे. आणि आपल्याला असं दिसेल की अर्थची साईज ही फार स्मॉलर साईज येते, त्याचं रेडियस फार कमी आहे. सन साठीचा जर रेडियस बघितला तर सनचा रेडियस हा खूप जास्त आहे. तो काही मिलियन 7 लाख किलोमीटर मध्ये आपल्याला मिळेल, आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये 6400 किलोमीटर हा निग्लिजिबल रेडियस येतोय. सो काही खूप मोठे रेडियस असतात. सन साठीचा खूप मोठा स्टार आपल्याला वाटतोय सन, त्याचा रेडियस खूप मोठा आहे अर्थच्या कंपॅरिझन मध्ये, आणि ते जे डिस्टन्स आपण सन आणि अर्थ मधले मेजर करतोय ते याच्यामध्ये मेजर होतात. आणि मीटर त्यात फार स्मॉलर युनिट दिसतंय, म्हणून आपण ते रिप्लेस करतो एका मोठ्या युनिट जे लेंथ मेजर करतंय, अँड दॅट युनिट इज नोन ॲज LIGHT सेकंड, लाईट सेकंड. सो लाईट सेकंड हे एक डिफरंट युनिट आहे जे ऍक्च्युली मीटर मधलंच युनिट आहे, मीन्स लेंथच मेजर करतं, पण इथे लाईट सेकंड हे एक डिफरंट युनिट येतं लार्ज डिस्टन्सेस मेजर करायला. सो लाईट सेकंड, व्हॉट इज लाईट सेकंड? लाईट सेकंड इज द लेंथ, इट इज नॉट टाइम, इट इज नॉट फॉर टाइम, इट इज फॉर लेंथ. लेंथ मेजर करायला आपण यूज करतोय. सो लाईट सेकंड मीन्स इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट इन 1 सेकंड. एका सेकंड मध्ये लाईट किती डिस्टन्स कव्हर करतोय तर आपण म्हणतो 1 लाईट सेकंड, अँड दॅट 1 लाईट सेकंड इज 3 into 10⁶ मीटर एवढं डिस्टन्स त्याच्यामध्ये आलेलं असेल. 3 लाख किलोमीटर मध्ये डिस्टन्स आपण घेतोय. सो 3 लाख किलोमीटर एका सेकंड मध्ये लाईट कव्हर करतोय. सो 3 into 10⁸ मीटर ही ती एक रेंज येते. सो 3 into 10⁸ मीटर ही नियरली अर्थ अँड मून मधला डिस्टन्स असतं. थोडंसं जास्त आहे मून मधला डिस्टन्स, पण नियरली एवढा डिस्टन्स येणार आहे. 3 into 10⁸ मीटर एवढं डिस्टन्स हे 1 लाईट सेकंड मध्ये येतं. जर आपल्याला अर्थ अँड सन मधलं डिस्टन्स मेजर करायचं असेल तर अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स आपण सेकंड मध्ये मेजर नाही करू शकत, आपण जनरली मिनिट्स मध्ये मेजर करतो. लाईटला काही मिनिट्स लागतात. सो त्याला माहिती आहे 6 लाईट मिनिट्स, 8 लाईट मिनिट्स एवढं डिस्टन्स सन पासून लाईट यायला आपल्याला तेवढे मिनिट्स लागतात. त्याच्यामुळे आपण ते डिस्टन्स लाईट मिनिट मध्ये मेजर करतो. सो ते एक डिफरंट युनिट झालं. सो लाईट मिनिट मीन्स याला 60 ने मल्टिप्लाय करायचं सेकंड, आणि मिनिटचं कन्वर्जन आपल्याला माहिती आहे. सो 3 into 10⁸ एका सेकंड साठी झालं. असे किती सेकंद एका मिनिट मध्ये? 60 सेकंद आहेत. सो 60 ने आपण मल्टिप्लाय करायचं, एवढे मीटर्स आहेत. सो पुन्हा एक
इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवायचा, मीटर इज युनिट, युनिट मीन्स सिंग्युलर, सो आपण हे मीटर्स नाही घेणार. सो जनरली आतापर्यंत आपण मीटर, मीटर्स असं मेन्शन केलेलं असेल, कुठे मेन्शन केलेलं असेल, पण याच्यानंतर हा एक इम्पॉर्टंट पार्ट लक्षात ठेवायचा आहे, आपण मीटर हा पार्ट घ्यायचा आहे. किती असेल, 1000 मीटर्स नाही होणार, 1000 मीटर्स होईल. सो इट इज ऑलवेज सिंग्युलर. जेव्हा युनिट घेतोय, युनिट इज सिंग्युलर. त्याच्यामुळे 3 × 10⁸ × 60 मीटर एवढं डिस्टन्स येईल फॉर लाईट मिनिट्ससाठी. सो लाईट मिनिट हे डिस्टन्सेस आपण मिनिटमध्ये डिस्टन्स, सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स मेजर करायला घेतो. असेच काही इम्पॉर्टंट युनिट्स आहेत जी कधी ऐकली असतील. लाईट इयर. सो लाईट इयर, सो एका सेकंद मध्ये लाईट किती डिस्टन्स कव्हर करतो, तो 3 लाख किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. नियरली अर्थ पासून मून पर्यंत डिस्टन्स कव्हर करतोय. मिनिट मध्ये 60 ने मल्टिप्लाय केलेलं असेल तेवढे मिनिट डिस्टन्स लाईट मिनिट झालेला आहे. इयर, लाईट इयर मीन्स लाईटनी 1 इयर मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आपण लाईट इयर घेतो. सो लाईट इयर जर आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एवढं एका सेकंद मध्ये होतं. सो आपल्याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये घ्यायचं आहे की एका इयर मध्ये किती डेज असतात. सो एका इयर मध्ये डेज आहेत 365 डेज मध्ये अवर्स किती आहेत. सो अवर मध्ये 24 अवर, अवर मध्ये मिनिट्स किती आहेत, 60 मिनिट्स आहेत. आणि याच्यामध्ये सेकंद किती आहेत, तर 60 सेकंद आहेत. सो हे झाले टोटल सेकंद इन 1 इयर. पण तो लाईट इयर आहे, डिस्टन्स मेजर करायचं आहे. सो लाईटची स्पीड त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 3 × 10⁸ मीटर एवढे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 1 लाईट इयर एवढं डिस्टन्स क्रिएट होणार आहे. सो 1 लाईट इयर एक बरंच मोठं डिस्टन्स आहे. आणि जे स्टार मधले डिस्टन्सेस आपण मेजर करतो ते लाईट इयर मध्ये मेजर झाले. सो स्टार मधले डिस्टन्स, सन साठीचा सगळ्यात नियरेस्ट स्टार. सो आपला जो नियरेस्ट स्टार आहे ऑब्विसली सन आहे, आणि सनचा नियरेस्ट स्टार, सनला नियरेस्ट असलेला स्टार तो आपण घेतोय, तो लाईट इयर मध्ये मेजर होतो. जनरली नाव माहिती असेल, जर माहिती नसेल तर बघायचं, अल्फा सेंटॉरी. सो अल्फा सेंटॉरी हा अराउंड 4 लाईट इयर डिस्टन्स वर आहे. 4.2 4.3 लाईट इयर डिस्टन्स वर आहे. अराउंड आपण घेतलेलं आहे 4 लाईट इयर डिस्टन्स आहे अल्फा सेंटॉरीचं डिस्टन्स झालेलं असतं. सो हा नियरेस्ट नेबर आहे. पण नियरेस्ट नेबर मध्ये सुद्धा लाईटच्या स्पीडनी जायला सुद्धा 4 इयर्स लागतात. सो 4 इयर नंतरच तो तिथपर्यंत जाईल. सो लाईटच्या स्पीडनी एका सेकंद मध्ये 3 × 10⁸ मीटर जातोय, आणि तरी सुद्धा त्याला 4 वर्ष लागतात. सो हा नियरेस्ट नेबर झाला. आणि नियरेस्ट नेबर साठी आपण घेतोय लाईट इयर मेजरमेंट. हे सुद्धा डिस्टन्स फार कमी डिस्टन्स पडतं जेव्हा आपण आपली गॅलेक्सी बघतोय. सो गॅलेक्सी किती मोठी आहे. सो गॅलेक्सीचं जर आपण बघायला गेलो तर गॅलेक्सीसाठी शेप आपल्याला माहिती असतो. रफली आपला आपण शेप बघणार की या पॅटर्न मधला एक शेप असेल, एका साईडला पार्ट्स डिवाइड झालेले असते. सो आपली जी मिल्की वे गॅलेक्सी आहे जनरली या पॅटर्न मध्ये आपण डायग्राम बघितलेली असेल. यात सनची पोझिशन कुठे, तर सनची पोझिशन ही या एका ब्रँचच्या एंडिंगला असेल. सो जिथे एंड होतोय तेवढ्या पार्ट मध्ये बघतोय, त्याच्यामुळे आपल्याला नाईट मध्ये फार कमी स्टार्स दिसतात, फार कमी स्टार्स दिसतात. जर सनची पोझिशन सेंट्रल पार्ट मध्ये असते तर आपल्याला नाईटला सुद्धा तितके स्टार्स दिसले असते की बराच लाईट जो नॉर्मल डे मध्ये आपण बघतो तेवढाच लाईट बाकी स्टार्स पासून आलेला असतात. सो आपल्याला डे अँड नाईट मिळतात कारण इथे आपली पोझिशन फार एंडिंगला आहे. या एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत जर आपण बघितलं तर हे जे डिस्टन्स आहे इट इज नोन ॲज डायमीटर ऑफ आवर गॅलेक्सी. आणि डायमीटर ऑफ गॅलेक्सी काही मिलियन लाईट इयर्स मध्ये येतात. बरेचदा आपण फिजिक्स मध्ये मिलियन अँड बिलियन हे यूज करणार. सो एक पार्ट लक्षात ठेवायचा, मिलियन इज 10⁶, जो आपण मायक्रो मध्ये पण बघितला होता आणि मेगा पार्ट मध्ये पण बघितला असेल. सो मिलियन इज 10⁶ हा फॅक्टर बघायचा आहे. 10⁶ इज अराउंड 10 लाख. सो 10 लाख इज मिलियन, 10⁶. and then next आपण यूज करतो बिलियन. सो बिलियन इज 10⁹ हा पार्ट पण बघायचा आहे. सो आपली जर पॉप्युलेशन बघितली इंडियाची पॉप्युलेशन आपण बिलियन मध्ये घेतो 1.35 बिलियन. सो केवढं डिस्टन्स होतं, केवढे नंबर होतोय तो आपण बघायचा आहे. सो बिलियन मीन्स 10⁹ मध्ये गेलेलं असेल. याच्या 1000 टाइम्स आपण इथे बघतोय. सो हे काही मिलियन लाईट इयर्स मध्ये, काही मिलियन, काही 10 लाख वर्षांमध्ये आपण मेजर करतोय जेव्हा लाईट ट्रॅव्हल होतोय. लाईटच्या स्पीडने सुद्धा जायला एवढे वर्ष लागतात. सो मिलियन इयर्स मध्ये
आपली साईज ऑफ गॅलेक्सी असेल मिल्की वे साठी असेल. पण मिल्की वे ही काय एकच गॅलेक्सी नाहीये. युनिव्हर्स मध्ये अशा बऱ्याच मिलियन्स और बिलियन्स गॅलेक्सीज आहेत. एवढा मोठा आपला युनिव्हर्स आहे आणि युनिव्हर्स मधली जर आपण साईज बघितली तर युनिव्हर्स मधली साईज म्हणजे सगळ्यात जास्त डिस्टन्स पर्यंत आपण युनिव्हर्स मध्ये कुठे बघू शकतो तर ती व्हॅल्यू अराउंड 13.6 बिलियन लाईट इयर्स आहे. सो ही जनरली आपण घेतो व्हॅल्यू 13.6 बिलियन लाईट इयर्स ही व्हॅल्यू आपण घेतलेली असते साईज ऑफ युनिव्हर्स साठी. आपलं युनिव्हर्स जेवढं मोठं आहे एवढं जास्त लेंथ आहे. आणि त्याच्यामुळे एक इम्पॉर्टंट पॉइंट पण लक्षात ठेवायचा, इंटरेस्टिंग पॉइंट आहे की यात इन्फायनाइट हा जो पार्ट आपण यूज करतो मॅथ्स मध्ये बऱ्याचदा यूज केलेला असेल. सो इन्फायनाइट हा वर्ड फिजिक्स मध्ये बऱ्याचदा फायनाइट असतो. थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स आहे पण इन्फिनिटी इज ऑलवेज फायनाइट इन फिजिक्स बिकॉज द साइज ऑफ युनिव्हर्स इज फायनाइट. किती जास्त डिस्टन्सवर इन्फिनिटीवर एखादा पॉइंट आपण जर घेतलेला असेल तर तो आपल्या युनिव्हर्स मध्येच घेणार मीन्स एका फायनाइट डिस्टन्सवरच आपण घेतलेला असतो. पण इन्फिनिटी ही एक कंपॅरेबल टर्म आहे. आपल्या रिलेटिव्ह टर्म मध्ये आपण मेजर करत असतो. सो इन्फिनिटी और एक्झॅक्टली झिरो या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला फिजिक्स मध्ये थोड्याशा डिफरंट अँगलनी पण बघायचे. सो हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. थोडंसं रिवाइज करायचंय. मॅक्रो मध्ये जे आपण युनिट्स बघितलेले मीटर फक्त विसरायचे आणि नॉर्मल आपण मिलियन अँड बिलियनच्या लँग्वेज मध्ये जर बघितलं तर जी ग्रेटर युनिट्स आहेत ग्रेटर कन्व्हर्जन फॅक्टर और स्कोप आहे तर आपण तिथं मीटरला आपण इन्क्रीज करतोय. फर्स्ट पार्ट हा किलोमीटर मध्ये गेला. सो km मध्ये आपण घेतोय. सो km इज 10⁻³ हा फॅक्टर. सो किलोचा फॅक्टर लक्षात ठेवायचा 10⁻³ फॅक्टर आहे. देन मेगाचा फॅक्टर येईल. सो किलो अँड मेगा. सो मेगा इज ऑलवेज कॅपिटल M इज 10⁻⁶ फॅक्टर. मीटर सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करता येतं. मेगा नंतरचा पार्ट हा गीगा पार्ट असतो. सो गीगा इज कॅपिटल G 10⁹ मधला पार्ट असेल. गीगा नंतरचा पार्ट सुद्धा आपण घेतोय टेरा पार्ट असेल. सो टेरा इज कॅपिटल T 10⁻12 मधला पार्ट. त्याच्या पुढचे पण पार्ट आपल्याला घेता येतात पण फार रेअरली आपण याच्या नेक्स्ट कन्व्हर्जन फॅक्टर यूज करत असतो. आपल्याला मीटर टू फेमटोमीटर जो मीटर अँड फेमटो हा फॅक्टर दिसतोय. सो फेमटो पर्यंत 10⁻15 मीटर पर्यंतचा फॅक्टर घेतलेला असेल आणि ग्रेटर पार्ट मीन्स टेरा पर्यंतचा पार्ट घेतलेला असेल 10⁻12 मधला पार्ट घेतलेला असेल. या रेंज मध्ये जनरली आपण 11th अँड 12th मध्ये डिफरंट कन्व्हर्जन्स करत असतो. सो स्कोप ऑफ फिजिक्स और स्कोप ऑफ युनिट जेव्हा आपण घेतोय तेव्हा या पॅटर्न मध्ये आपल्याला कन्व्हर्जन माहिती पाहिजे. प्रत्येक वेळेला हे आपल्याला लर्न करायचं असतं ह्या कन्व्हर्जन किती आहे. सो आपल्याला इथे वर्ड्स आणि कन्व्हर्जन फॅक्टर हे दोन्ही माहिती असायला पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण गीगा म्हटलं म्हणजे कितीनी मल्टिप्लाय झालेला आहे हा नंबर आपल्याला नेहमी लक्षात पाहिजेच. ते आपल्याला नंतरच्या कॅल्क्युलेशन मध्ये फार कामात येणार आहे. सो आपण एक मायक्रो युनिव्हर्स बघितला अँड दिस इज मॅक्रो पार्ट. त्या युनिटचा आपण मॅक्रो पार्ट मीन्स मेगा पार्ट बघितलेला असेल. सो दिस इज ऑल अबाउट स्कोप ऑफ युनिव्हर्स.